अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील तवेवाला बाबा म्हणून नावारूपास आलेला गुरदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने अनेक गुन्हे केले आहेत। त्याच्यावर अनेक तक्रारी देखील दाखल असून अखेर या बाबाला अटक करण्यात आली आहे। तवेवरील बाबा म्हणजे सुनील कावलकर यांनी आपल्या आश्रमातच म्हणजे मध्य प्रदेश येथील महिलेवर 3 महिने बलात्कार केला होता। त्याची अश्लील चित्रफित सुद्धा केली होती। कुणाला सांगितलं तर जीवानिशी मारू अशी धमकीही पीडित महिलेला दिली होती। आपल्या पतीची तब्येत बरोबर राहत नाही म्हणून पतीचा आजार बरा व्हावा यासाठी सुनील कावलकर या बलात्कारी बाबाकडे आली होती। मात्र या भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेतला, पीडितेवर वारंवार अत्याचार केला। सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने 25 जानेवारीला कुरा पोलीस स्टेशनमध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनीही त्याच्याविषयी कसून तपास सुरू केला। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला। गुन्हा दाखल होताच हा भोंदू बाबा रफूचक्कर झाला। काल रात्री भोपाळ येथील एका लॉजमध्ये त्याला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। सध्या भोंदू बाबाला अमरावतीत आणण्यात आलं। पोलिसांना आपली ओळख पटू नये यासाठी भोंदू बाबाने आपला पूर्ण लुक बदलवत आपली दाढी आणि कटिंग केली होती। दरम्यान भोंदू बाबाला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली। समृद्धी महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोतरे शिवारात शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली। या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जखमी आहेत। जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 3घांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे। 2 दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील 2 तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा 3 जणांचा मृत्यू झाला। राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे या अपघातातील मृतांची नावे आहेत। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH21BF 9248 कारमध्ये 5 जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोतरे शिवारात चॅनल नंबर 504 जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनर ट्रेलर क्रमांक MH46AF 9833 ला पाठीमागून जोराची धडक दिली। यामध्ये स्विफ्ट कारमध्ये असलेल्या 3घांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही धडक इतकी जोराची होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झालाय। दरम्यान कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला। मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असल्याचे कळते। ते शिर्डीकडे निघाले होते। अपघातात फलके आणि वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच धोत्रे ग्रामस्थांसह कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस आणि कर्मचारी तसेच QRV टीम आणि MSFचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी पाठविले।